नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक विमा तुम्हाला 1 रुपयामध्ये यावर्षी भरता येणार का, त्याचप्रमाणे पीक विमा फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर सर्वप्रथम आता पीक विम्याबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे। तर आता तुम्हाला पीक विम्याची भरपाईची रक्कम जी की पहिले तुम्हाला 1, 2, 3 टप्प्यांमध्ये मिळत होती तर ते न मिळता आता तुम्हाला एकदाच भरपाईची रक्कम इथं मिळणार आहे। तर पेरणीपासून तर काढणीपर्यंत जे की तुम्हाला फक्त एकदाच भरपाईची रक्कम आता इथं पीक विम्याच्या GR नुसार इथं मिळणार आहे। नवीन GR आलेला आहे, त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर आता पीक विमा फॉर्म भरताना तुम्हाला जे की आता मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे, तुम्हाला तुमचं बँकेचं पासबुक ओरिजिनल अपलोड करायचं आहे, 7/12 ओरिजिनल अपलोड करायचं आहे। त्यानंतर तुमचा पीक पेरा आणि त्यानंतर जर तुमचं सामायिक जर क्षेत्र असेल तर तुम्हाला सहमती पत्र जोडणे आवश्यक आहे। जर तुम्ही सहमती पत्र जोडलेलं नाही तर तुम्हाला पीक विमा त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम हे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाणार नाही। तर सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही पीक विमा भरला तर तुम्हाला आता तक्रार नोंदवायची आहे, जी की त्याची नवीन ॲप्लिकेशन इथं अपडेट झालेली आहे। पीक विमा तुम्ही ज्या पीक विमा पोर्टलवरून सुद्धा डाउनलोड करू शकता, क्रॉप इन्शुरन्स 2025। त्यानंतर इथं ई पीक पाहणी दोन्ही तुम्हाला करणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला पीक विम्याची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केली जाईल। तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। तर आता पीक विमा जे की तुम्हाला मिळणार आहे ते तुमच्या सरासरी उत्पादनाच्या आधारित तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केली जाईल। त्यानंतर आता तुम्हाला मोठा प्रश्न म्हणजे पडलेला असेल तर पीक विमा यंदा 1 रुपयामध्ये भरता येणार का, तर त्याची GR ची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर आता कोणत्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा फॉर्म 1 रुपयामध्ये भरता येणार नाही, तर आता तुम्हाला पैसे भरूनच पीक विम्याचा फॉर्म इथं भरता येणार आहे। जे की पीक विम्याचा फॉर्म पहिले 1 रुपया भरून पीक विम्याचा फॉर्म इथं भरता येणार होता, जे की खरीप असो किंवा रब्बी असो। तर आता योजना बंद झालेली आहे, तर आता तुम्हाला पैसे भरूनच पीक विम्याचा फॉर्म इथं भरावा लागणार आहे। तर आता 1 रुपयामध्ये जे काही पीक विमा भरता येणार होता तर ते आता भरता येणार नाही, तर त्याचा जो काही हेक्टरीनुसार तुम्हाला भरावं लागणार आहे, जे की आता निघेल। तर त्याबद्दल सुद्धा लवकरच आपल्या चॅनल अपडेट येईल। तर त्यामध्ये सोयाबीन 700 रुपये हेक्टरी असेल किंवा कापूस 1400 रुपये 1500 रुपये हेक्टरी असेल, तर असे जे काही तूर 600, त्याचप्रमाणे उडीद मूग 300 रुपये हेक्टर 200 रुपये हेक्टर अशाप्रमाणे मागच्या वेळेस सुरू होतं, पण 1 रुपयामध्ये सुरू झालं तेव्हापासून ते बंद झालेलं होतं। तर आता पुण्याने नव्याने जे की आता त्याच पद्धतीने आपल्याला पीक विमा भरावा लागणार आहे, जी की जुनी पद्धत होती पीक विम्याचे पैसे भरून जे की हेक्टरी 700 असेल किंवा 600 रुपये सोयाबीनसाठी, तर त्याच पद्धतीने आता पुन्हा आपल्याला पीक विमा भरावा लागणार आहे। तर जर तुम्हाला पीक विमा दुप्पट मिळवायचा असेल तर त्यासाठी जे काही सिंपल टिप्स आहे तर त्यावरती सुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे। कशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने जर तक्रार केली तर तुम्ही दुप्पट पीक विमा इथं तुम्हाला मिळवता येणार आहे। तर अशाच पीक विमा संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। त्याचप्रमाणे पीक विमा जर तुम्हाला मिळालेला जर नसेल तर 1444 तर या हेल्पलाईन नंबरवर तुम्हाला कॉल करून पीक विम्याची तक्रार इथं नोंदवून राहिलेला तुमचा जो काही पीक विमा आहे ते तुम्हाला इथं तक्रार नोंदवायची आहे। जो काही राहिलेला पीक विमा आहे ते तुमच्या खात्यामध्ये त्यावरती तक्रार केल्याच्या नंतर 72 तासाच्या तुम्हाला कळवण्यात येईल की तुमची तक्रार इथं का रिजेक्ट करण्यात आलेली होती व तुमचा पीक विम्याचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही, ते सुद्धा तुम्ही घरबसल्या किंवा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा चेक करू शकता। तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सर्व व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे। तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।